सर्वांना नमस्कार. आज काही ओबीसी समाजासाठी कधीच काम न करणारे असे काही 4-2 समाजकंटक आले आणि त्यांनी त्या अंगावर ऑइल टाकलं. मी एक ओबीसी मध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे आणि माझ्या गुरुनं मला नेहमी शिकवलंय, संघर्षाचं काम करत असताना हे तर माझ्यावर काहीच नाही. म्हणतात ना, ह्याच्यामध्ये सावित्रीबाई फुलेवर, महात्मा फुलेवर जसे लोक चिखलफेक करत होते, पण त्यांचा कुठं विरोध न करता हे माझ्यावर फुलं टाकल्यासारखं. मी एक चळवळीचा कार्यकर्ता. म्हणतात ना, चळवळीचा कार्यकर्ता हाडं मोडून सुद्धा थांबत नाही. तर असले ऑइल ओतण्यानं हे ओतल्यानं कधी थांबणार नाही. ओबीसी साठी संघर्ष कायम करत असताना प्रामाणिक ध्येय मी डोळ्यासमोर ठेवून मी काम करत होतो आणि ह्याच्या पुढे सुद्धा करत राहणार आहे. आणि जे कोणी माझ्यावर ऑइल टाकले, हे टाकले, याचा मी निषेध सुद्धा व्यक्त करणार नाही. कारण हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी एक प्रेरणा आहे. आणि नक्कीच इथून पुढच्या काळात सुद्धा याच्यापेक्षा डबल ताकदीनं काम पवनकरवर करल. पण कुठंतरी ओबीसीचं काम करत असताना मी माझ्या स्वतःच्या समाजासाठी काम करण्याचा प्रयत्न केला. धनगर एसटी आरक्षणाचा प्रश्न कुठंतरी मार्गी लागावा हे माझा प्रामाणिक हेतू होता. आणि तेच कुठंतरी त्यांना पटलं नसावं, त्या उद्देशातून माझ्यावर त्यांनी आज गंगाखेड येथे मी काही कामानिमित्त एका हॉटेलवर बसलो असताना माझ्यावर येऊन ऑइल फेक केले. ज्यांनी ऑइल फेक केलंय त्याचं सुद्धा मी स्वागतच करतो. मी त्यांचा विरोध सुद्धा करणार नाही, कारण ते सुद्धा माझे दोस्तच आहे. पण मला त्यांना सांगायचंय की अशा पद्धतीचा विरोध करणं चुकीचं आहे. आणि असल्या ह्या कुठल्याच अशा कृतीनं पवनकरवर शांत बसणार नाही. किंवा मी आधीपासूनच म्हणत होतो, पाटलांचा लढा हा ओबीसींच्या विरोधात नाही, तर तो सरकारच्या विरोधात आहे. आता भुजबळ साहेबांनी ते मान्य केलंय आणि हा सगळा प्रकार किंवा असा व्हिडिओ पवनकरवर यांनी काही वेळापूर्वी त्यांच्या फेसबुक हँडलवर अपलोड केला. बघा तो व्हिडिओ. आणि त्यानंतर त्यांच्यावरती हे काळं ऑइल फेकण्यात आलं. तो व्हिडिओ आपण आधी पाहिलेला आहे. आता भुजबळ साहेब म्हणले जरांगे पाटलाचा लढा ओबीसीच्या विरोधात नाही तर सरकार विरोधात आहे. तर मला असा प्रश्न पडलाय, मग 1 सप्टेंबर रोजी हे जे ओबीसीचे जे बाकीचे नेते ते नेमकं कशासाठी जात आहेत हा प्रश्न मला आणि ओबीसी समाजाला सुद्धा पडला. कारण भुजबळ साहेब हे ओबीसीचे अभ्यासू नेतृत्व, खूप त्यांनी ओबीसीसाठी संघर्ष केलाय. गेली बरेच दिवस झालं ओबीसीच्या आरक्षणासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यांनी जे हे स्टेटमेंट दिलंय ते नक्कीच ओबीसी मराठा वाद कमी व्हावं व कुठंतरी ओबीसी बरोबर मराठा समाजाला सुद्धा न्याय भेटला पाहिजे हा त्यांचा हेतू आहे. मग हेच त्यांचं स्टेटमेंट असताना बाकीचे ओबीसी नेते नेमकं 1 सप्टेंबर रोजी मुंबईला चला हे नेमकं कशासाठी म्हणतायत हा प्रश्न मला आणि संबंध ओबीसी समाजाला पडलाय. त्याच्यामुळं मी तर असं म्हणल की हाके सर हे माझे गुरु आहेत. सर, आता ओबीसीचेच नेते, एवढे मोठे नेते जर हे स्टेटमेंट देत असताल तर मला तुम्हाला सांगायचंय की तुम्ही कुठंतरी आपल्या जातीसाठी एक लढा आपल्या धनगर समाजासाठी तुम्ही द्यावा. आणि नक्कीच तुम्ही सगळे आपण मिळून जर हा लढा दिला तर नक्कीच एसटी आरक्षणाचा प्रश्न हा मार्गी लागेल. एवढंच मी एक तुमचा शिष्य म्हणून तुम्हाला माझी इच्छा ही व्यक्त करतो. जय मल्हार, जय शिवराय, जय भीम. तर मंडळी, पवनकरवर यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला. त्यांच्यावरती ऑइल ओतण्यात आलंय, काळं फासण्यात आलंय. आणि हे काळं फासल्याचं काय कारण आहे हे आणखी समोर आलेलं नाही आहे. बरं, ही घटना ज्या ठिकाणी घडली आहे ती घटना गंगाखेडच्या एका हॉटेलमध्ये घडली. आतापर्यंत पवनकरवर यांच्यावर जे काही हल्ले वगैरे झाले ते कुठल्या तरी हॉटेलवर झाले किंवा कुठल्या तरी अशा ठिकाणी झाले की ज्या ठिकाणी सगळे लोक एकत्र येतात. आता हे हल्ला किंवा हा काळं फेकण्याचं, शाई लावण्याचं किंवा ऑइल फेकण्याचं, काळं करण्याचं जे काही प्रकरण आहे ते का आहे, त्याची जर का आपण काही खोलात जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केला तर भुजबळांच्या वक्तव्याचा आधार घेऊन त्यांनी एक व्हिडिओ अपलोड केला होता. आणि त्यानंतर पाटील किती ग्रेट आहेत हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता.
त्यामधनं ते म्हणत होते की आता भुजबळांनी पण मान्य केलं आहे की मराठ्यांचा लढा, पाटलांचा लढा हा ओबीसींच्या सोबत नाही तर सरकारच्या सोबत आहे. आणि हे बोलल्यानंतर त्यांच्यावरती अशा पद्धतीनं हे ऑइल फेकण्यात आलं. गंगाखेडमधल्या या हॉटेलमध्ये कामाच्या निमित्ताने मी बसलेलो होतो आणि त्यावेळेस काही व्यक्तींनी येऊन माझ्यावरती ऑइल फेकलं असं पवन करवर यावेळेस म्हणाले. बरं, ते ऑइल फेकणारे लोक देखील आपलेच मित्र आहेत असं ते म्हणाले. सामाजिक चळवळीतला एक भाग म्हणून आपण या सगळ्या गोष्टींकडे पाहतो आहोत असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलं. आणि ही फक्त ऑइल नाही तर ही माझ्यावरती असलेली फुलं आहेत असं देखील पवन करवर म्हणाले. त्यांनी पुढे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरती ज्या पद्धतीनं चिखलफेक करण्यात आली होती तसाच हा प्रकार असल्याचं सांगितलं आणि त्या हल्ल्याची तुलना या हल्ल्यासोबत केली. माझ्यावरती ऑइल फेकलं तर ती ऑइल नसून ते माझ्यासाठी फुलांचा वर्षाव आहे असं पवन करवर यावेळेस म्हणाले. तर हा हल्ला म्हणजे त्यांच्या कार्याची पावती आहे आणि यामुळे त्यांना अधिक प्रेरणा मिळाली असल्याचं त्यांनी या ठिकाणी नमूद केलं. तर पवन करवर यांच्या मते धनगर समाजातील आणि धनगर समाजाला ST प्रवर्गाचं आरक्षण मिळावं यासाठी आपण लढतो आहोत असं ते म्हणतात. काही समाजकंटकांना ते मान्य नाही आहे आणि त्यातूनच हा प्रकार घडलेला आहे असं देखील ते म्हणतात. त्यांनी हल्लेखोरांचा निषेध न करता त्यांना दोस्त असं संबोधलं आहे. ते माझेच दोस्त आहेत असं देखील ते म्हणाले. पण अशा प्रकारच्या लोकशाही विरोधी कृत्यानंतर ते आता शांत बसणार नाही असे देखील ते म्हणतात. ओबीसी आणि धनगर समाजाच्या प्रश्नांवरती पुढे आक्रमक आणि दुप्पट ताकदीनं आपण काम करणार असल्याचं पवन करवर यांनी यावेळेस सांगितलं. तर पवन करवर इथून पुढच्या काळात दुप्पट ताकदीने ओबीसींची लढाई लढणार असं ते म्हणतात. धनगरांना ST आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण लढा देणार असं देखील ते म्हणतात. आणि अशा प्रकारच्या विरोधाला न जुमानता चळवळीचं कार्य अखंडपणे आपण सुरू ठेवणार असं पवन करवरचं म्हणणं आहे. तर म्हणजे याबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.